महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि धैर्याचं प्रतीक असलेले 12 ऐतिहासिक किल्ले आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले. स्वराज्यातील 12 किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळाला आहे. तर आता हे जे किल्ले, गड, गढी, वाडा असे शब्द आपण ऐकतो, नक्की त्यांचा अर्थ काय असतो बरं? किल्ला हा एक अरबी शब्द आहे, ज्याचा अर्थ असा की एक अशी संरक्षित जागा जिथे मजबूत तटबंदी आहे आणि एकदम सुरक्षित आहे. तर गड हा त्याहून एक व्यापक प्रकार असतो, जिथे मजबूत तटबंदी असते आणि विस्तृत प्रदेश असतो. किल्ल्यांमध्ये 3 प्रकार असतात प्रामुख्याने. जसा भुईकोट किल्ला हा प्रकार असतो, चाकणचा किल्ला उदाहरणे, काही डोंगरी किल्ले असतात. आपल्याकडचे बहुसंख्य किल्ले तर डोंगरीच आहेत, जसं अगदी सिंहगड असेल, किंवा मग समुद्र किंवा जलदुर्ग ज्याला म्हणतात तसा एक प्रकार आहे. दुर्ग हा एक संस्कृत शब्द आहे. तर हे गड आणि किल्ले याहून एक छोटा प्रकार म्हणजे गढी. पूर्वी गावागावांमध्ये देशमुखांच्या गढ्या असत आणि त्यातून ते राहत देखील आणि संरक्षण देखील करत. शिवाजी महाराजांनी वतनदारांना गडी बांधण्यास बंदी घातली, कारण ते तिथून लढत आणि केंद्रीय सत्तेला दुर्बल करत. आणि गडीहून छोटा प्रकार म्हणजे वाडा. तसा आपल्याकडे शनिवार वाडा देखील आहे. आणि अशा प्रकारे किल्ला, गड आणि गडी आणि वाडा हे सगळे वेगळे आहेत, नाही का?